शिक्षक मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवभारत साक्षरता अभियान हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं 2023-24 ते 2026-27 पर्यंत जे निरक्षर सापडतील त्या निरक्षरांना स्वयंसेवकांमार्फत साक्षर करण्याचं काम करायचं आहे। आणि यासाठी आपल्या शाळांची भूमिका कुठपर्यंत असणार आहे तेही तुम्हाला मी सांगतो। शाळांनी फक्त सर्वे करून निरक्षर आणि स्वयंसेवक नेमायचे आहेत आणि तिथून पुढचं काम हे स्वयंसेवक करणार आहेत त्या निरक्षरांना शिकवण्याचं। आता स्वयंसेवक कुठला नेमायचा आहे तर ज्या घरात एखादा निरक्षर सापडेल त्याच घरातील एखादा 10वी 12वी किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला व्यक्ती, मग त्या निरक्षराची ते कोणीही नातलग असू शकतो, मुलगा असून नातू कोणी असू शकतो, त्याला तुम्ही स्वयंसेवक म्हणून नेमायचं, जेणेकरून तो आपल्या घरातच आपल्या निरक्षराला किंवा त्याच्या नातेवाईक निरक्षराला शिकवणार आहे। तर आपलं काम कुठपर्यंत आहे तर सर्वे करण्यापर्यंत आपलं काम आहे आणि ते सर्वे कसं करायचं वगैरे। पण सर्वे करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना आधी सर्वेयर म्हणून रजिस्टर करावं लागेल। ते रजिस्टर करण्याचं काम कोण करेल? मुख्याध्यापक करेल। तर ते कसं आहे बघा, त्याची एक थोडक्यात तुम्हाला मी हे सांगतो। इथे मी एक इमेज तयार केलेली आहे। इथं ह्याची उतरंड कशी आहे बघा। पहिल्यांदा जिल्हा लॉगिन आहे, जिल्हा लॉगिनवरून तालुक्याचं लॉगिन तयार करण्यात येईल, म्हणजे गट शिक्षण अधिकाऱ्यांचं। मग गट शिक्षण अधिकारी काय करतील? आपल्या लॉगिनवरून सगळ्या केंद्रप्रमुखांना लॉगिन तयार करून देतील, म्हणजे केंद्रप्रमुख सगळ्या केंद्रप्रमुखांचे आयडी आणि पासवर्ड तयार होतील। मग केंद्रप्रमुख काय करतील? आपल्या लॉगिनवरून त्यांच्या केंद्रातील जेवढे शाळा आहेत माध्यमिक प्राथमिकच्या त्या प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांचं लॉगिन तयार करतील। लॉगिन तयार केलं, मुख्याध्यापकांचा आयडी पासवर्ड मिळाला की त्या आयडी पासवर्डने लॉगिन होऊन मुख्याध्यापक काय करेल? आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना सर्वेअर म्हणजेच सर्वे करणारी व्यक्ती म्हणून ॲड करतील, त्यांचा मोबाईल नंबर आणि इतर माहिती टाकून। आणि इथंपर्यंतचं काम हे वेबसाईटद्वारे चालणार आहे। एवढं जे काम आहे हे वेबसाईटद्वारे चालणार आहे आणि इथून पुढचे जे 2 टप्पे आहेत ते ॲपद्वारे होणार आहे। त्या ॲपचं नाव मी इथं लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता, उल्हास ॲप असं ते नाव आहे। त्या ॲपबाबतची माहिती आपण नंतर घेणार आहोत। आत्ता आपण काय पाहणार आहोत? हे वरचे लॉगिन सगळे तयार झाले आहेत मुख्याध्यापक लॉगिनपर्यंत। आता मुख्याध्यापकांनी सर्वेयर म्हणून शिक्षकांना ॲड कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, याच ठिकाणी आणखीन एक सांगू शकतो, मुख्याध्यापक सर्वेयर म्हणून ॲड करू शकतो, तसंच केंद्रप्रमुखसुद्धा आपल्या केंद्रातील सगळे शिक्षक सर्वेयर म्हणून ॲड करू शकतात। म्हणजे मुख्याध्यापक जे काम करू शकतो तेच केंद्रप्रमुखसुद्धा करू शकतात, पण त्यांना एकाच वेळी 30-40 शिक्षकांचं लॉगिन ॲड करावे लागेल। मुख्याध्यापकांना हे जर काम दिलं तर प्रत्येक मुख्याध्यापक आपल्या शाळेतील 5-6 किंवा 1-2 शिक्षकांना लगेच सर्वेयर म्हणून ॲड करू शकतो, म्हणजे काम विभागलं जाईल। पण समजा एखाद्या ठिकाणी केंद्रप्रमुखांना हे काम करावं लागलं तर केंद्रप्रमुखसुद्धा सर्वेयर म्हणून ॲड करू शकतात। त्याची प्रोसेस ही सेम आहे, जशी मी मुख्याध्यापकांची दाखवणार आहे तशीच प्रोसेस केंद्रप्रमुखांची सुद्धा आहे। ठीक आहे, तर सर्वेयर म्हणून ॲड कसं करायचं मुख्याध्यापकांनी ते आपण आज पाहणार आहोत। बघा, त्यासाठी एक लिंक आहे, ती लिंकसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। कारण मी काय म्हटलं, मुख्याध्यापकांपर्यंतचं काम हे लिंकवर वेबसाईटवर चालतं आणि शिक्षकांपासून पुढचं काम हे ॲपवर चालतं। तर आता या लिंकवर आता मी टच करतो, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि हे या मेसेजमध्ये सुद्धा देणार आहे व्हिडिओच्या। तर ठीक आहे, लिंकवर क्लिक केलं। लिंकवर क्लिक केल्यावर आपण उल्हासच्या वेबसाईटवर आलेलो आहोत, ॲपवर नाही। वेबसाईट वेगळं, ॲप वेगळं। ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला या 3 रेषा दिसत आहेत। या 3 रेषांवर काय करायचं आहे? आपल्याला क्लिक करायचं। इथं ती क्लिक केलं, थोडंसं वरती घेतो मी, इथं तुम्हाला लॉगिन शब्द आलेला दिसेल बघा, इथं लॉगिन शब्द आलेला आहे, त्याला मी हायलाईट करतो आहे बघा, हा लॉगिन शब्द आहे। या लॉगिनवर क्लिक करायचं। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हा व्हिडिओ फुल मोबाईलवर फुल स्क्रीन पाहण्यासाठी इथे एक तुम्हाला असा चौकोन दिसत असेल बघा, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तो फुल पाहता येईल। ठीक आहे, आता लॉगिन करायचं आहे। मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर जो केंद्रप्रमुखांनी ॲड केलेला आहे तो इथं टाकायचा आहे। मुख्याध्यापकांनी आपला मोबाईल नंबर जो केंद्रप्रमुखांना तुम्ही ॲड करायला दिलता लॉगिन तयार करताना तोच टाकायचा आहे। ओके, इथं तो मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे। ठीक आहे, आता पासवर्ड जो तुम्हाला मेसेजमध्ये येतो, जेव्हा केंद्रप्रमुख तुम्हाला युजर म्हणून ॲड करतात तेव्हा तुम्हाला मेसेजमध्ये एक पासवर्ड येतो, तो तुम्ही पासवर्ड इथं टाकायचा आहे। पासवर्ड टाकला, ठीक आहे। इथं आता आय एम नॉट रोबोटच्या समोरच्या चौकोनात क्लिक करायचं, हिरवी टिक आली की आता लॉगिनवर क्लिक करायचं। ठीक आहे, आता लॉगिन झाल्यावर थोड्याच वेळात लॉगिन झालेलं बघा,
इथं आता तुम्ही बघू शकता या मुख्याध्यापकांचं लॉग इन झालेलं, इथं मुख्याध्यापकांचं नाव वगैरे येणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता ॲड युजर नावाचं बटन आलेलं आहे. या ॲड युजरवर क्लिक करून मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या जेवढ्या शिक्षकांना सर्वे करायला तुम्हाला द्यायचं आहे तेवढ्या शिक्षकांना ॲड करू शकतात, म्हणजे शक्यतो सगळ्याच शिक्षकांना. ठीक आहे, इथं ॲड युजरवर क्लिक करा. आता माहिती काय भरायची आहे बघा, एवढीच माहिती भरायची आहे. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि पद, एवढ्या 4च गोष्टी भरायच्या आहेत बघा. ठीक आहे, या 4 गोष्टी भरतो मी आधी आणि मग तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. बघा इथून आता हे पद घ्यायचं आहे. पद काय घेणार आहात, शिक्षक असणार आहेत ते, सर्वेयर म्हणून शिक्षक. आणि आता इथं हे भरल्याबरोबर खाली एवढी माहिती भरल्याबरोबर इथे एक दुसरं टॅब ओपन झालेलं दिसते तुम्हाला, सर्वेयर. जेव्हा तुम्ही केंद्रप्रमुख लॉग इननं हे काम करता तेव्हा इथं जास्त टॅब तयार होतात. इथं HM एक टॅब तयार होते, सर्वेयर एक येते. तर इथं फक्त मुख्याध्यापकांच्या ठिकाणी फक्त सर्वेयर टॅब येते. त्यामुळे केंद्रप्रमुख लॉग इन करताना ही वरची एवढी माहिती भरून झाल्यावर सर्वेयरवर त्यांना क्लिक करायचं आहे केंद्रप्रमुखांना. ठीक आहे, इथं पण आता मी सर्वेयरवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा ही सगळी माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे का, नाही. का तर इथं फक्त तुम्ही त्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा, म्हणजे तुमच्याच शाळेचा, जे मुख्याध्यापक हे काम करतायत ते, या शाळेचा इथं मी UDIS नंबर टाकतो. UDIS नंबर टाकून सर्च केल्याबरोबर बघा सगळी माहिती ॲटोमॅटिक खाली फिल होणार आहे. राज्य, जिल्हा, टाईप, तालुका, केंद्र, त्यानंतर त्या गाव, या केंद्रातलं या शाळेचं गाव कोणतं आहे आणि शाळेचं नाव, या सगळ्या गोष्टी आपोआप ॲड होणार आहेत. वरती शिक्षकाची माहिती भरल्यावर हा सर्वेयर टॅब ओपन होणार आहे. सर्वेवर क्लिक केल्यावर UDIS भरायचा. UDISवर भरून सर्च केल्यावर सगळी माहिती खाली ऑटोमॅटिक भरणार आहे. आता काय करायचं बघा, सेव्हवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यावर काय होतं, युअर युजर इज ॲडेड सक्सेसफुली. आता इथं मला आलं युजर ऑलरेडी ॲडेड, म्हणजे का, कारण मी आधीच ॲड केला, पण तुम्हाला दाखवायसाठी हे केलं. या पद्धतीनं तुमच्या शाळेत आता समजा हे झाल्यानंतर काय होणार आहे, हे सगळं जाणार आहे आणि तुम्ही बॅक येणार आहात. कुठं, मगाशी इथं बटन होतं तिथं येणार आहेत. आता इथं बघा खाली सर्वेयरचं इथं खाली नाव आलेलं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता परत तुम्हाला दुसरा शिक्षक भरण्यासाठी परत ॲड युजरवर क्लिक करायचं. ॲड युजरवर क्लिक केल्यावर परत ह्या 4 गोष्टी शिक्षकांच्या भरायच्या. परत सर्वेयरवर क्लिक करायचं, परत UDIS नंबर टाकायचा, सगळी माहिती खाली येईल, सेव्ह करायचं. अशा पद्धतीने जेवढे तुमचे हे आहेत शिक्षक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सर्वेयर म्हणून ॲड करायचं आहे. आणि सगळे शिक्षक ॲड झाल्यानंतर शिक्षकांनी मात्र या वेबसाईटवर जायचं नाही, त्यांनी ॲप घ्यायचं आहे. कोणता ॲप घ्यायचा आहे, इथं तुम्ही बघू शकता मी मगाशी सांगितलेलं ॲप, हे जे उल्हास ॲप आहे, तर मी आता लॉग आउट करतो म्हणजे ते उल्हास ॲप दिसेल बघा. या उल्हास नावाचं ॲप आहे, ही वेबसाईट आहे, हे वेबसाईट सोडून द्या. हे ॲप घ्यायचं आणि त्या ॲपमध्ये आत्ता जो मोबाईल नंबर इथं मुख्याध्यापकांनी तुमचा भरलेला आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा. तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकला की त्या ॲपला तुम्ही लॉग इन होणार आहात आणि मग त्या ॲपद्वारे तुम्ही सर्वे करायचा आहे. सर्वे करत असताना त्या ॲपमध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव भरायचं आहे. जर त्या कुटुंबात कोणी निरक्षर नसेल तर पुढच्या घराकडे जायचं आहे. समजा पुढच्या घरातल्या कुटुंब प्रमुखाचं नाव लिहिलं, समजा तिथे एक निरक्षर असेल तर त्या निरक्षराचं पण नाव भरायचं. निरक्षराचं नाव भरल्यावर आपल्याला कोणाला भरावं लागणार आहे, स्वयंसेवक. तर लगेच त्या घरातल्या एखाद्या स्वयंसेवकाचं नाव विचारायचं त्यांना, एखाद्या शिकलेल्या व्यक्तीचं, आणि लगेच स्वयंसेवकाचं नाव भरायचं. अशा पद्धतीनं सर्वे करून झाला की त्या निरक्षर, जेवढे निरक्षर भरले तुम्ही, निरक्षरांची आणि स्वयंसेवकांची जोडी लावायची, टॅग करायचं. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शिक्षकांनी कशा पद्धतीनं ॲपला लॉग इन करून सर्वे करायचे आणि स्वयंसेवकांनी निरक्षर भरायचे आणि टॅग करायचे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आत्ता फक्त आपण काय बघितलं की मुख्याध्यापकांनी शिक्षकाला सर्वेयर म्हणून कसं ॲड करायचं आणि हे काम दोन्ही लेवलवरून करता येतं, केंद्रप्रमुख लेवलने पण आणि मुख्याध्यापक लेवलने पण. तर ठीक आहे मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत लाईक आणि शेअर करा. तुमच्यापैकी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.